श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। द्वैत भावे भजन विधी ते जाणावी स्थूल बुद्धी, भजनाची भजन सिद्धी जाण त्रिशुद्धी तन्मय होणे। द्वैत भावाने भजन करणे ही स्थूल बुद्धी आणि भजन समयी तन्मय होणे हीच खरोखर भजनाची सिद्धी आहे। मूर्ती ध्याने तन्मय स्थिती, ऐक्यत्वे राहे निश्चळ वृत्ती, याची नाव मुख्य भक्ती, उठलिया पढती नमावे हरी। मूर्तीचे ध्यान करता करता तन्मय स्थिती झाली असता वृत्ती एकत्वाने निश्चल राहते, यालाच मुख्य भक्ती म्हणतात। ही ऐक्य भक्ती सोडून उठले असता हरीला नमस्कार करावा। ऐशी पूजा करुनी हरी, शेष प्रसादू धरोनी श्री, मग देवो आपणिया भीतरी, हृदय मंदिरी निज विजे। अशी सांग पूजा करून निर्माल्यादी शेषप्रसाद मस्तकावर धारण करून देवाला हृदय मंदिरात निजवावे। एवं पूजेचे उद्वासन, ध्यान मूर्ती हृदयी शयन, प्रतिमा पर्यकी निजवून, विधी विधान समाप्ती। याप्रमाणे पूजेचे विसर्जन करावे। ध्यानाच्या मूर्तीला हृदयात आणि मूर्तीला पर्यकावर निजवून पूजा विधीची समाप्ती करावी। जाहलिया पूजा विसर्जन, विसर्जू नये अनुसंधान, अखंड हरीचे स्मरण, सर्वस्वे आपण सर्वदा कीजे। पण याप्रमाणे पूजेचे विसर्जन जरी केले तरी हरीचे अनुसंधान सोडू नये, तर त्याचे अखंड अहर्निश स्मरण करीत राहावे। या नावगा आगम विधी, राया जाण त्रिशुद्धी, सदा पाळिती सद्बुद्धी, परमात्म सिद्धी प्रापक। राजा हाच तांत्रिक विधी आहे। बुद्धिमान लोक हाच सदा पाळतात आणि तो परमात्म्याची सिद्धी करून देणारा आहे। आगमोक्त विधी लक्षण, प्रतिमाची मुख्य नवे जाण, जासी जेथ श्रद्धा पूर्ण, तेथ हे विधान सुखे कीजे। परंतु या आगमोक्त विधीत प्रतिमाच मुख्य आहे असे तू समजू नकोस, तर ज्याची ज्यावर पूर्ण श्रद्धा असेल त्याने तेथेच हे विधान खुशाल करावे। ही पूजा एकदेशी म्हणजे केवळ मूर्तीतच होते असे नाही, हिची अनेक स्थाने आहेत। त्यातील हरीची प्राप्ती सत्वर करून देणारे स्थान मी तुला सांगतो। येणेची विधाने यथा काळी, सांग पूजा कीजे जळी, अथवा सूर्यमंडळी, पूजा सोज्जळी हरिध्याने कीजे। याच विधीने प्रसंगी जनात सांग पूजा करावी किंवा सोज्वळ सूर्यमंडळात हरीच्या ध्यानाने पूजा करावी। अग्नीच्या ठाई होय दीप्ती, पूजा कीजे कमळापती, अवघ्या परीस शीघ्र प्राप्ती, पूजावा अतिथी भगवत भावे। अग्नीमध्ये दीप्ती असते, तिच्यामध्ये कमलापतीची पूजा करावी। आलिया वैश्वदेवाचे अंती, तो भलता हो भलते याती, त्यासी जे भगवत भावे पूजिती, त्यांचे घरा पूर्ण प्राप्ती भोर सोनिये।
वैश्वदेवाच्या शेवटी कोणीही आणि कोणत्याही जातीचा अतिथी जरी आला तरी त्याची पूजा भगवत भावाने जे करतात त्यांच्या घरी पूर्ण प्राप्ती धावून येते. पूर्वी अनोळखू निश्चिती आलिया वैश्वदेवाचे अंती, त्या ते ब्रह्मभावे जे पूजिती, त्यासी भक्ती मुक्ती आंदणी. ज्याची कधी ओळख नाही असा एखादा अतिथी वैश्वदेवाच्या शेवटी आल्यास त्याची ब्रह्मभावनेने पूजा करतात, त्यास भुक्ती आणि मुक्ती वश होतात. त्या वैश्वदेवाचे अंती जाण, निज भाग्ये आलिया शुद्ध ब्राह्मण, तया श्रद्धेने पूजिता आपण, ते घरी नारायण स्वानंदे वसे. त्याच वैश्वदेवाच्या शेवटी मोठ्या भाग्याने एखादा सत्पात्र ब्राह्मण आल्यास त्याची जे मोठ्या श्रद्धेने पूजा करतात त्यांच्या घरी नारायण सानंदाने राहतो. राया वैश्वदेवाचे अंती, अतिथी सवेये भुक्ती मुक्ती, विमुख जाहल्या त्या लाभा नाडती, पूजका सुख प्राप्ती परमानंदे. राजा, वैश्वदेवाच्या शेवटी अतिथी बरोबर भुक्ती आणि मुक्ती येतात. यास्तव अतिथी विमुख झाल्यास गृहस्थ त्याच्या लाभाला अंतरतो, पण अतिथीची जे पूजा करतात त्यांना सुखप्राप्ती होते. अतिथीच्या ठाई मूर्ती ध्यान, सर्वथा करणे न लगे जाण, तो स्वरूपे स्वये नारायण, पूजिता संपूर्ण सर्वार्थ सिद्धी. अतिथीच्या ठिकाणी मूर्तीचे ध्यान मुळीच करावे लागत नाही, कारण तो स्वरूपानेच साक्षात नारायण असतो. यास्तव त्याची पूजा केली असता पूर्णपणे सर्वार्थ सिद्धी होते. एवं अतिथीसी जे अर्पे, ते भगवंत मुखी समर्पे, या लागी अतिसाक्षेपे, अतिथी ब्रह्मरूपे पूजिजे सदा. अतिथीला जे जे अर्पण करावे ते भगवंताच्या मुखीच समर्पित होते, म्हणून अतिथीचे सर्वदा मोठ्या आदराने ब्रह्मरूपाने पूजन करावे. जे जे बोलिले पूजा स्थान, तेथे निज श्रद्धाची प्रमाण, श्रद्धे वेगळे राया जाण, प्राप्ती संपूर्ण कदा न लभे. वर पूजेचे स्थान म्हणून जे जे सांगितले आहे त्यावरील पूजकाची श्रद्धा हेच प्रमाण आहे. श्रद्धे वाचून पूर्ण प्राप्ती कधीच होत नाही. निज श्रद्धेचे हृदय स्थान, ते हृदयी विद्युक्त पूजन, करिता श्रद्धेने आपण, प्राप्ती संपूर्ण उद्बोधे स्वये. हृदय हे श्रद्धेचे स्थान आहे. यास्तव हृदयामध्ये यथाविधी श्रद्धेने पूजन केले असता पूर्ण प्राप्ती आपोआप प्रकट होते. येरहवी तरी आपुल्या देही, चाळक ईश्वरू आहे हृदयी, श्रद्धेने भजता त्याचे ठाई, निज प्राप्ती पाही सहजे लाभे. वस्तुतः चालक ईश्वर आपल्या देहात हृदयामध्ये स्थित आहेच. श्रद्धेने त्याचे भजन केले असता आत्मप्राप्ती अनायासाने होते. जे जे आपण सेविजे, ते भागवन्मुखी भाविजे, येणे निज भजने पाविजे, जाण सहजे परमात्मा. देहावरील अभिमान सोडून सर्व भोगांचा भोगता ईश्वर आहे अशी भावना दृढ केली असता परमार्थाची साक्षात सिद्धी होते. सांडोनी देहींची अहंता, सकळ भोग ईश्वर भोगता, ऐसी दृढ भावना भाविता, पाविजे परमार्था अपरोक्ष सिद्धी.
देहावरील अभिमान सोडून सर्व भोगांचा भोगता ईश्वर आहे अशी भावना दृढ केली असता परमार्थाची साक्षात सिद्धी होते. देह जड मूढ अचेतन, सकळ भोग भोगता ईश्वर पूर्ण, तेथ वाढवूनी देहाभिमान, भोगिती अज्ञान अनेक दुःखे. देह जड मूढ आणि अचेतन आहे. सर्व भोगांचा भोगता पूर्ण ईश्वर आहे. पण असे असताही अज्ञानी लोक देहाभिमान वाढवून अनेक दुःखे भोगतात. ते सांडूनी देह अहंता, हृदयस्था शरण जाता, पाविजे पूर्ण परमार्था, जाण तत्वता नृपवर्या. यास्तव देहाभिमान टाकून हृदयस्थ ईश्वराला शरण गेले असता पूर्ण परमार्थाची प्राप्ती होते. निशेष सांडिजे मीपण, याची नाव हृदयस्था शरण, तू सहजे परब्रह्म परिपूर्ण, मिथ्या देहाभिमान धरू नको. हे राजा, मी पण निशेष टाकणे हेच हृदयस्थ ईश्वराला शरण जाणे होय. तू स्वरूपाने पूर्ण परब्रह्म आहेस. यास्तव मिथ्या देहाभिमान धरू नकोस. राया येण्याची कर्मे जाण, तुटे कर्माचे कर्म बंधन, पाविजे पूर्ण समाधान, ते हे मुख्य लक्षण नृपनाथा. राजा, याच कर्माने कर्मबंध तुटतो आणि पूर्ण समाधान होते. आगमोक्त भजनाचे हे मुख्य लक्षण आहे. आगमोक्त निज भजन, कर्मयोगाचे मुख्य लक्षण, ऐकता राजा समाधान, परमानंदे पूर्ण निवाला. तेच कर्मयोगाचेही मुख्य लक्षण आहे. हे ऐकून राजाला परमसमाधान झाले. परमानंदाने तो शांत झाला. जव जव रायाचे पुरे कोड, तव तव कथा लागे गोड, अतिशये श्रवणाची चाड, विशेषे वाढ थोरावली. राजाचे मनोरथ जसे जसे पूर्ण होऊ लागले तशी तशी त्याला कथा गोड लागू लागली आणि श्रवणाची इच्छा अतिशय वाढली. राजा निवालेनी परमानंदे, सुखावलेनी निजबोधे, लांचावलेनी स्वानंदे, पुढा प्रश्न विनोदे पुसेल. राजा परमानंदाने शांत होऊन आत्मबोधाने सुखी झाला असताही स्वानंदाच्या लालचीने विनोदाने आणखी प्रश्न विचारील. उगे राहता आपण, उठून जाती मुनिगण, या लागी प्रश्नावरी प्रश्न, विचित्र विंदान पुसतू. आपण जर आता प्रश्न न करता मुकाट्याने बसलो तर हे मुनिगण उठून जातील या भीतीने तो चतुर राजा प्रश्नांवर प्रश्न विचारू लागला. स्वानंदे लोधली चित्तवृत्ती, इंद्रिये वेधली सुखस्थिती, राजा निवाला निश्चिती, तरी प्रश्नोक्ती पुसत. राजाची चित्तवृत्ती स्वानंदाने भरून गेली. इंद्रिये सुखाने वेधली. राजा पूर्णपणे शांत झाला. तथापि त्याने प्रश्न विचारलाच. पुसेल हरीचे अवतार, ते कथा सुंदर मनोहर, निरूपण अति अरुवार, निज जिव्हार निववील. तो आता पुढच्या अध्यायात हरीचे अवतार विचारील. ती कथा फारच सुंदर आहे आणि निरूपणही अतिरमणीय होणार आहे. ते खरोखर श्रोत्यांच्या चित्ताला विश्रांती देईल. त्या प्रश्नाचे प्रत्युत्तर, कथा कौतुक सनागर, एका जनार्दनाचा किंकर, उपानहधर संतांचा. या प्रश्नाचे प्रत्युत्तर म्हणजे एक रमणीय कथा कौतुकच आहे.
हा एकनाथ जनार्दनाचा किंकर आणि संतांची पादत्राणे धारण करणारा आहे. संत सज्जन कृपा स्थिती श्री जनार्दन वरद मूर्ती, पुढील कथेची व्युत्पत्ती सांगेन यथार्थी अर्थुनी. तो आता संत आणि सज्जन यांच्या कृपेने आणि वरदमूर्ती श्री जनार्दनाच्या अनुग्रहाने पुढील कथा यथार्थ अर्थाने सांगेल. श्री भागवताचे राशीवरी एका जनार्दन केला मापारी, तो निजबोधाचे कुडवावारी भरील वखारी श्रवणाच्या. श्री भागवताच्या राशीवर एका जनार्दनाला माप घालणारा केला आहे. तो आत्मबोधाच्या कुडवांनी श्रवणाच्या वखारी भरील. इति श्री एकनाथी भागवत अध्याय 3 समाप्त. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.